तर आजचा प्रवास होता भरत सातारकर सोबत. एक वेगळाच अनुभव देऊन गेला. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी ड्रायव्हर सीटवर बसून तो फक्त गाडीच नाही तर परिस्थितीशी दोन हात करत स्वतःचं आयुष्यसुद्धा चालवत होता. गावाला जात असताना भरतशी ओळख झाली. सुरुवातीला तो शांत होता, पण गप्पा रंगत गेल्या तसं त्याचं मनही खुलत गेलं. तू सातारकर असं विचारल्यावर त्याच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल आली. भरतचं स्वप्न होतं पोलीस बनण्याचं. त्यासाठी त्याने खूप मेहनत देखील घेतली होती. तब्बल 5 ते 6 वेळा पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले, पण काही कारणामुळे निवड होऊ शकली नाही. शेवटी नाईलाजाने त्याला ड्रायव्हिंगच्या क्षेत्रात यावं लागलं. मुंबई तो नवीनच होता. इथले रस्ते त्याला पटकन समजत नव्हते, पण कोकणातील माणसांमधलं प्रेम मात्र त्याने लवकर ओळखलं होतं. काही दिवसांच्या प्रवासातच त्याला कोकण, तिथली माणसं, त्यांचं साधं राहणीमान आणि आपुलकी खूप आवडू लागली होती. आज या प्रवासात फक्त मीच नव्हतो, माझ्यासोबत प्रभात देखील होता. गप्पा मारता मारता चेंबूर ते बामनोली हा प्रवास कधी संपला हे कळलंच नाही. शेवटी जाता जाता भरत एक वाक्य बोलला जे मनाला खूप भिडून गेलं. डोळ्यात तेल घालून ड्रायव्हिंग करावी लागते, कारण मागच्या प्रत्येक प्रवासाची जबाबदारी ही ड्रायव्हरच्या हातात असते.